नमस्कार मंडळी, नमस्कार. दोस्तांनो, आपल्याला चमचमीत पदार्थ खायला आवडतात. त्यातही इन्स्टंट म्हणजे झटकीपट तयार होणाऱ्या पदार्थांना आपण विशेष महत्त्व देतो. पण ते किती पौष्टिक आहे याचाही विचार व्हायला हवा बरं. खरं तर मेहनत सगळीकडे सारखीच असते, पण थोडे पेशन्स म्हणजेच धीर धरायला हवा. आणि मग मेहनतच घ्यायची असेल तर उत्तम गोष्टी साकारण्यात आपल्या मेहनतीची गुंतवणूक व्हायला हवी, नाही का? आज योग्य वेळ आहे अभ्यास मस्तीमध्ये आपली ऊर्जा गुंतवण्याची आणि गुंतून राहण्याची. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा खळखळ वाहे नदी गिरी आणि झुळझुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा. रेश्मा, शाळेत गेल्यावर की नाही अनेकांना असं वाटत असतं की अरे आता मधली सुट्टी कधी होणार, आता मधली सुट्टी कधी होणार बरं. हो, कारण सगळ्यांना डबे खाण्याचे वेळ लागलेले असतात. बरोबर. काही जणांना आईने की नाही यम्मी टेस्टी काहीतरी चटपटीत असा पदार्थ दिलेला असतो एखाद दिवस. आणि जर तो तसा बनवला नसेल तरी आपण आईला बनवायला लावतो. हो ना. आणि असे अनेक पदार्थ आहेत जे मुलं सुद्धा गॅसचा वापर न करता बनवू शकतात. हल्ली मुलांना की नाही शाळेत नॉन गॅस कुकिंग शिकवलं जातं. एक्झॅक्टली. आणि असे अनेक छान सोपे पदार्थ आपल्याकडे आहेत. अर्थातच आज आपण वेगळी रेसिपी अभ्यासाची सुद्धा घेऊन आलेलो आहोत, नाही का? हा, म्हणजे आज आपली मुलं काहीतरी खाऊ बनवणार आहेत तर. करेक्ट. कारण आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की भेळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे घरच्यांना सांगा. आणि मुलांनी घरच्यांना सांगितलंच आहे, घरच्यांना भेळ बनवायला मदत सुद्धा केली आणि आपल्याला त्या भेळ केले आणि आपल्याला त्यांनी तयार केलेल्या भेळचे फोटो सुद्धा पाठवलेले आहेत. वा, मस्त. चला तर मग आता आपण ही भेळची कृती जाणून घेऊया. एंजल बर्वे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकेश्वर इयत्ता 2री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका मौदा जिल्हा नागपूर इथे राहते. तिच्या सोबतच तिची आई शांती बर्वे यांच्याशी सुद्धा आपण बोलणार आहोत. चला मग बोलूयात आता एंजल सोबत. नमस्कार शांतीताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा चाललाय एंजलचा अभ्यास? खूप चांगलं चाललंय. एंजल काय काय गोष्टी, गाणी वगैरे सगळं सांगायचा प्रयत्न करते का आता? हो, सांगते ना. तुम्ही पण तिला सांगता का गाणी आणि गोष्टी वगैरे? हो, सांगते मी पण तिला. तिला मजा येते का गोष्ट वगैरे ऐकताना किंवा सांगताना? हो, येते मॅडम तिला मजा. मस्त. आणि ती रोज शाळेत जायला उत्सुक असते का? शाळेत ज्याला उत्सुक असते मॅडम, शाळेत रोज जाते. अरे वा, मस्त. एंजल आता 2रीला आहे बरोबर? हो. मग तिचा घरचा अभ्यास जो आहे तो कोण घेतं? घरचा अभ्यास घेते ना मॅडम मी रोज. अच्छा, तुम्हीच घेता. बरं. हो. तुम्हाला एंजल मधला असा कोणता गुण आवडतो किंवा घरच्यांना असा कुठला गुण आवडतो? म्हणजे आम्ही जी सांगतो ती ऐकते. अरे वा, खूपच छान. आता आम्हाला एंजल सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो, बोला मॅडम, बोलायचं. हॅलो एंजल, हॅलो. कशी आहेस तू? चांगली आहो. मस्त. आणि आता काय करत होतीस? खेळत होतीस. अरे वा, तुला आवडतं खेळायला? हो. कुठले कुठले खेळ खेळतेस तू? लंगडी बिट्टा आणि खो खो.
मस्त. आणि काय काय नाव आहे तुझ्या मित्रमैत्रिणींची ज्यांच्यासोबत तू हे सगळे खेळ खेळतेस? आदिती, दिव्या आणि प्रिन्सी. मस्त. आणि मला सांग, मग तुम्ही खेळता खेळता भूक लागली तर तुम्ही काय खाता ग? बिस्किट. बिस्किट खाता. आणि मग मला सांग, तू कधी फिरायला जातेस का बागेत वगैरे? नाही, पुलापर्यंत जात. पुलापर्यंत जाते. मग आई आणि बाबांच्या सोबत काही खाऊ वगैरे खातेस की नाही बाहेर? काय काय खाते तू बाहेर खाऊ? मॅगी आणि दही गुपचूप, पाणीपुरी, दही पुरी खाते, दही गुपचूप बी खाते. तुला पाणीपुरी पण आवडते खायला? हो. मग तू गोड गोड खाते पाणीपुरी की तिखट तिखट खाते? गोड. अरे वा. आणि मग तुला भेळ पण आवडते ना, तू आता मला सांगितलं. हो. आजचा आपला अभ्यास पण तसाच आहे. हा, मग मला सांग की भेळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं, ही माहिती तू मिळवलीस का बरं? कशी तयार करतात भेळ? हो. पहिले गंजी घ्यायला लागते, हा. तर ती मुरमुरे टाका लागते. किती घ्यायचे मुरमुरे? 10 रुपयाचे. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर कांदा आणि टमाटर, मिरची आणि टाकतो त्याची कापून. कोण तुला सगळं हे कापून देतं? नाही ती मीठ मम्मी. अरे वा. आणि तू नाही ना कापत, तू अजून लहान आहेस ना कारण. हो. आणि मग काय टाकते? मीठ टाकतेस. आणि मग अजून? शेव भुरकवतो आम्ही. हा. आणि तू मिक्स करते का सगळं हे एकत्रित? करतो चमच्यानं. व्हेरी गुड. आणि मग पुरी पण द्यायचीस की नाही तू भेळेसोबत खायला? नाही, आम्ही भेळ खातो, आम्हाला भेळ आवडते. आणि मला सांग की तू त्याच्यात चटण्या नाही घालत? गोड चटणी आणि तिखट चटणी? आम्ही टमाटरची चटणी खाते. व्हेरी गुड गर्ल, व्हेरी गुड गर्ल. बरं, मला सांग, तुला एखादी छानशी कविता शिकवली असेल ना शाळेत आता? हो. आम्हाला पढून दाखव ना तुझी आवडती कविता. हो. वटाणा फुटाणा शेंगाणा, उठत चल्ला नातना, वाटते तर भरली तिळाची खण, हसायला लागले तिघही जण. व्हेरी गुड गर्ल, खूपच छान. तुला मोठं झाल्यावर काय व्हावं असं वाटतंय बरं? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. का बरं, तू असं काय ठरवलं की डॉक्टरच व्हायचं? मदत करावं लागते लोकांची. व्हेरी गुड एंजल. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. बाय बाय. बाय. चला, मस्तपैकी असा टेम्पटिंग, इंटरेस्टिंग आणि तोंडाला पाणी सुटेल असा खाऊ सगळ्यांचा खाऊन झालेला आहे, नाही का? त्यामुळे आता पुढच्या अभ्यासाकडे आपल्याला वळायचं आहे. अभ्यासाकडे तर वळायचंच आहे आणि थोडंसं आपल्याला इतिहासात सुद्धा शिरायचं आहे. चला मग वाट कसली बघायची, थोडंसं आज इतिहासात जाऊयात. आणि आज आपण मराठा सरदारांबद्दल जाणून घेणार आहोत. अरे वा, किती मोठी आणि कर्तबगार घराणी आहेत त्यांच्यामध्ये. करेक्ट. कारण आपण आपल्या 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की निजामशहा आणि आदिलशहा यांच्या काळातील मराठा सरदारांची नावं सांगा. त्यामुळे भोसल्यांचं कर्तबगार घराणं कसं होतं हे आपल्याला तर यातून कळू शकेल. अर्थातच मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल त्यांच्यासाठी आता आपण ऐकूयात का मराठी सरदार आणि भोसल्यांचे कर्तबगार घराणं नक्की कसं होतं. म्हणजे निजामशहा आणि आदिलशहा यांच्या काळातील मराठा सरदारांची नावं यातून आपल्याला कळतील. ऐकूयात तर. मुलांनो, आज आपण निजामशहा आणि आदिलशहा या 2 सुलतानांच्या दरबारात काम करणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा सरदारांची माहिती घेणार आहोत. या सरदारांमधील भोसले हे कर्तबगार सरदार होते. त्यांच्या घराण्याची माहितीही आपण करून घेणार आहोत. धामधुमीचा काळ. महाराष्ट्रातील संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची, पराक्रमाची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या 2 सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. त्यामुळे नेहमीच सगळीकडे लूट, पिकांची नासधूस, प्रजेवर जुलूम होत असे. या 2 सुलतानांमधील लढाईसाठी त्यांना फौज लागे, सैन्य लागे. त्यासाठी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. सरदार म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्या फौजेसहित किंवा सैन्यासोबत एखाद्या राजाकडे चाकरीला असते. शूर मराठा सरदार. सह्याद्रीच्या कडे कपारात राहणारे मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते. कोणतेही काम न घाबरता करणारे होते. स्वामीनिष्ठ होते.
ज्यांच्याकडे ते कामाला असत त्यांच्याशी ते प्रामाणिकपणे वागत. राजाने किंवा सरदाराने सांगितलेले काम ते इमाने इतबारे करत असत. आपल्या मालकासाठी ते प्राणही द्यायला तयार असत. लढाईवर असताना मोठमोठे पराक्रम करून दाखवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला व कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा तरुण घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत असत. असे मराठे जवान सरदारांकडे सैनिक म्हणून काम करत असत. असे सैन्य असलेला मराठा सरदार सुलतानाकडे नोकरी मागण्यास गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरीही देई. जहागिरी म्हणजे सुलतानाच्या राज्यातील एखादा प्रदेश त्याला दिला जाई. त्याची देखरेख व महसूल जमा करण्याचे काम त्या सरदाराकडे असे. अशी जहागिरी मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथे फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख मराठा सरदार होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या म्हणजेच आजच्या दौलताबादच्या यादवांचे वंशज होते. शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. चला रेश्मा, आपला अभ्यास तर असा सुरू राहणार आहे, पण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मग आपण पुन्हा अभ्यासाला लागू. हो, नक्कीच. वसूची खेळणी. वसूच्या घरी छान छान खेळणी होती. वसू त्यांची खूप काळजी घ्यायची. बाहुलीचे कपडे मळले तर कपडे धुवायची, खेळण्यातली भांडी पुसायची, टेडी बेअरचा डोळा तुटला तर नवा बसवून घ्यायची. ती रात्री झोपण्यापूर्वी खेळण्यांना गोष्ट सांगायची आणि मग वसू झोपी जायची. म्हणूनच वसूची खेळणी सुद्धा वसूवर खूप प्रेम करायची. कुणी मोठं माणूस जवळ नसेल तेव्हा ती खेळणी वसूशी बोलायची, धावायची, उड्या मारायची. वसू मोठ्या माणसांना सांगे, बाबा बाबा, माझी खेळणी जिवंत होतात. पण बाबाला ती तिची केवळ कल्पना वाटे. एके दिवशी बाबा कामाला आणि आई बाजारात गेली होती. वसू घरात एकटीच खेळण्यांसोबत खेळत होती. खेळता खेळता वसूने किचनच्या दिशेने बॉल फेकला. तो जाऊन आदळला दुधाच्या भांड्यावर. सगळं दूध जमिनीवर सांडलं. बॉलच्या धक्क्याने तेलाची बाटली सांडली. बाबांचा शर्ट तेलाने भिजला. पण तरीही बॉल थांबलाच नाही. त्याने आणखी एका भांड्याला दिला धक्का. त्यातले वाटाणे जमिनीवर पसरले. मग बॉल शांतपणे कोपऱ्यात जाऊन थांबला. ती सगळी सांडासांड पाहून वसू घाबरली. आई ओरडेल म्हणून रडायला लागली. सगळी खेळणी तिच्या जवळ आली. प्लास्टिकचं माकड म्हणालं, उगी उगी वसू, तू रडू नकोस, आम्ही करतो सगळं नीट. सगळ्या खेळण्यांनी मान डोलावली. मग माकड आणि कुत्रा एक एक करून वाटाणे गोळा करू लागले. टेडी बेअर बाबांचा शर्ट साबण लावून धुवू लागला. वसूच्या दोन्ही बाहुल्या जमिनीवर सांडलेलं दूध पुसून घेऊ लागल्या. थोड्याच वेळात बाबांचा शर्ट दोरीवर सुकू लागला. वाटाणे डब्यात जाऊन बसले. जमीन सुद्धा चकचकीत झाली. आई घरी आली तेव्हा सगळं जागच्या जागी होतं. पण टेडी बेअर मात्र ओलाकिच्च झाला होता. आईनं विचारलं, वसुराणी, तुझ्या या टेडीला कुणी आंघोळ घातली? त्यावर कुणीच काही बोललं नाही. वसू आणि तिची सगळी खेळणी मात्र खुदू खुदू हसत राहिली. रेश्मा, आपण मुलांना नेहमी सांगत असतो की गोष्टीतून बरंच काही शिकता येतं, त्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळतो आणि त्यातून आपली जडणघडण सुद्धा होत असते. पण ह्या फक्त ऐकायच्या आणि वाचायच्या गोष्टी नाहीयेत. आपण प्रत्यक्षात ते कसं उपयोगात आणतो हे देखील सगळ्यात महत्वाचं आहे. हो मधुलिका,
कारण प्रत्येक वेळेला कृती सुद्धा महत्वाची असते आणि अनेक अशा सूचना असतात ज्या आपल्याला त्या वेळेनुसार अंमलात आणाव्या लागतात. आता बघ, आपत्ती, संकट हे काही सांगून येत नसतं, पण ते आलं तर आपण त्याची पूर्वतयारी करून ठेवत असतो. म्हणजे येणाऱ्या आपत्तीला किंवा येणाऱ्या संकटाला कसं तोंड द्यायचं हे आपल्याला कृतीतूनच शिकावं लागतं. करेक्ट. पण आपण तरीही देवाकडे प्रार्थना करत असतो की अशी आपत्ती कोणावरच येऊ नये. पण तरी आली तरी तयारी असावी, म्हणून आज आपण आपत्तीबद्दलचा अभ्यास करणार आहोत. कारण आपण आपल्या 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास दिलाय की आपत्ती म्हणजे नेमकं काय आणि आपत्तीचे प्रकार, त्याची उदाहरणं आम्हाला सांगा. आणि मुलांनी या विषयाचा इतका चांगला अभ्यास केलेला आहे की असं वाटतं की आता ही मुलं पूर्ण तयार झालेली आहेत ऍक्शन घेण्यासाठी. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया वैष्णवी तुपे या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टापरगाव इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे राहते. चला मग बोलूयात आता वैष्णवी सोबत आणि जाणून घेऊयात हा अभ्यास तिने कसा केलाय ते. नक्कीच. हॅलो वैष्णवी. हॅलो. हाय. हाय. कशी आहेस तू? बरी आहे. आणि आता काय करत होतीस? अभ्यास. अरे वा, तुला अभ्यास करायला खूप आवडतं का? हो. आणि मग खेळायला वगैरे आवडतं की नाही? शाळेत खेळणं होऊन जातं. कुठले कुठले खेळ खेळता तुम्ही शाळेत? खो खो, कबड्डी, आणि अजून बैठी खेळ, कॅरम, चेस, मैदानी खेळ खेळतो. खूपच छान. आणि मला सांग की मग तुम्ही घरी आल्यावर काहीच नाही खेळत? घरी नाही खेळत, घरी फक्त अभ्यास. बर. आम्ही त्या मैत्रिणींची नावं काय काय ज्यांच्यासोबत तू हे छान छान खेळ खेळतेस? श्रावणी, भक्ती, पूजा, श्रुती, साक्षी. मस्त. मला सांग, असं तुला खेळायला आवडतं, तसं तुला अभ्यास पण करायला आवडतो की नाही? हो. आणि तुझा आवडता विषय कुठला आहे? इंग्लिश. ओ, मग तुला इंग्लिश मधल्या पोयम्स आवडतात की चॅप्टर्स आवडतात सगळ्यात जास्त? पोयम्स. आणि पोयम्स मधलं तुला काय आवडतं? पोयम्स मधलं त्याची चाल आवडती, त्याच्यातली ऍक्शन. हा, बरोबर. मस्त. ठीक आहे, आता की नाही आपण थोडा अभ्यास करू आणि नंतर आपण पुन्हा गप्पा मारूया. ठीक आहे? हो. बरं वैष्णवी, आजचा आपला प्रश्न असा आहे की आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार आणि त्यांची उदाहरणं सांगा. हा अभ्यास तू केलायस का? हो. मग सांग बरं या प्रश्नाचं उत्तर आम्हाला. आपत्ती म्हणजे एक अचानक उद्भवणारे संकट. आपत्तीमुळे राष्ट्राची किंवा समाजाची जीवहानी, आर्थिक आणि सामाजिक हानी होते मोठ्या प्रमाणात. अशा संकटांना आपत्ती म्हणतात. आणि समजा एखादी आपत्ती अचानक ओढावली असेल तर तिकडे आपण जाऊन मदत करू शकतो का? हो, करू शकतोय. व्हेरी गुड. आणि आपत्तीचे काही प्रकार आहेत, बरोबर? काय काय आहेत ते? आपत्तीचे 2 प्रकार आहे. पहिला नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये काय काय येतं बरं? नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, महापूर, वादळ, वणवा आणि सुनामी येतात. बरोबर. आणि मानव निर्मित म्हणजे अनैसर्गिक आपत्ती कोणत्या कोणत्या आहेत? युद्ध, मोटार अपघात, आग लावणे, बॉम्बस्फोट. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि तू ह्या प्रकारच्या बातम्या कधी वर्तमानपत्रामध्ये वाचल्यास का किंवा टीव्हीवरच्या न्यूज चॅनल्स मध्ये बघितल्यास का? हो, बघितले आहेत. शाबास. बरं, तू आम्हाला सांगितलं की तुझा आवडता विषय इंग्लिश आहे, बरोबर? हो. मग तुझ्या आवडत्या चॅप्टर मधले आम्हाला 2च पॅरेग्राफ पटकन वाचून दाखव बरं. धडा आहे 1.3 द वाईल्ड बोर अँड द फॉक्स. वन डे अ वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज स्टोक्स अगेन्स्ट द बार्क ऑफ अ ट्री. He was doing it very carefully. There lived a fox in the same forest. He was always looking for a chance to make fun of other animals in the forest. When he saw the wild boar, he decided to tease him. He began to walk around the tree, looking left and right and up and down. He also began to act as if he was really scared, but the boar did not pay any attention to him. He kept on with his work. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप छान वाचून दाखवलंस आम्हाला. आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय बरं? शिक्षिका. आणि कुठला विषय शिकवणार तू? इंग्लिश. व्हेरी गुड. मस्त. वैष्णवी, तुझ्याशी गप्पा म्हणून आम्हाला खूप छान वाटलं. तू अभ्यासही खूप छान केला होतास, प्रश्नाचं उत्तरही खूप छान आणि सविस्तर दिलं. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.
मुलांचं संगोपन कसं करायचं हे आपण मागच्या भागात जाणून घेतलं, पण त्याच्याबरोबरच अनेक काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आज आपल्याला उलगडून सांगणार आहेत स्मितीन ब्रीज सर. नमस्कार स्मितीन सर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. बऱ्याचदा आपल्याला घराघरांमधनं असं चित्र बघायला मिळतं की अरे अजून शाळेला वेळ आहे, आत्ताची तर कुठे 1 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. तर या बाबतीत आपण काय मार्गदर्शन कराल सर? आता शाळा म्हटली की ते म्हणजे डायरेक्ट आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं ते म्हणजे वाचन, अक्षर, अंक, एबीसीडी वगैरे. तर शाळा म्हणजे इथून सुरू होत नाही, ती आधीपासून बऱ्याचशा गोष्टींबद्दल होतं. उदाहरणार्थ, आपलं जर मूल बुजरं असेल, लाजरं असेल आणि जर त्याला आपल्या व्यतिरिक्त इतर कोणी काही प्रश्न विचारला, नाव विचारतात, एखादे अनोळखी लोक येऊन पाहुणे येतात आणि ते विचारतात, बाळा तुझं नाव काय, मुली तुझं नाव काय, जेव्हा असं विचारतात तेव्हा आपली ही जी लहान मुलं असतात 1 वर्षाची, 2-3 वर्षाची, ती एकदम लाजून पाणी पाणी होतात. तर मला वाटतं की ही एक भावना आहे, अर्थातच ती एक्सप्रेस व्हायला पाहिजे, पण त्यापुढे जाऊन भीती न राहता कोणत्याही व्यक्तीशी, अनोळखी व्यक्तीशी कॉन्फिडेंटने, आत्मविश्वासाने जर बोलता येण्याची कौशल्य आपण आपल्या मुलांना दिलं तर पुढे जाऊन शाळेमध्ये त्याचा सुद्धा उपयोग होणार आहे. असंच एक दुसरं उदाहरण मी देईन की आपण मोठी मंडळी ना आपल्या लेवलचा विचार करत असतो, इनफॅक्ट आपल्या उंचीच्या प्रमाणेच आपण आपला विचार करत असतो. लहान मुलांच्या बाबतीत जेव्हा आपण असतो, खाली बसलेलो असतो, तेव्हा त्यांना जग कसं दिसतंय हे जर आपण बघायचा प्रयत्न केला त्यांच्या स्तरावर जाऊन, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींच्या बद्दल आश्चर्य निर्माण होईल की जी गोष्ट आपल्याला सहज उंचीमुळे दिसते ती त्यांना दिसत सुद्धा नसते. सो अशा अनेक गोष्टी, अनेक बाबी आहेत ज्याच्याबद्दल मला वाटतं पालक म्हणून आपण सजग व्हायला पाहिजे. आपण आपल्या मुलांना घरच्या घरी, मी आग्रही असतो की जेव्हा लक्षपूर्वक ऐका असं म्हणतात मुलांना, तेव्हा आपण त्यांच्याशी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो का हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे आपण म्हणतो की पुढे जाऊन शाळेमध्ये मुलांना वाचन यायला पाहिजे, लेखन यायला पाहिजे, गणित यायला पाहिजे, पण त्याची तोंड ओळख जर आधीपासूनच झालेली असेल घरी, म्हणजे वाचनाच्या बद्दल माझं असं मत आहे की घरात कोणी वाचतं का, मोठी मंडळी, ज्या घरात मोठी मंडळी वाचताना दिसतील तेच पूर्वतयारीची ऍक्टिव्हिटी आहे, तेच महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारे मला वाटतं छोट्या छोट्या गोष्टी मुलं अनुकरणातनं शिकतात, मोठ्यांना बघून शिकतात. ज्या घरात शिव्या दिल्या जातात तिथे मुलं पण थोड्या दिवसांनी शिव्या द्यायला लागतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुलं बघत असतात मोठ्या मंडळींना, त्यांच्या हालचाली बघत असतात, त्यांची कॉपी करत असतात, नक्कल करत असतात. त्यामुळे मोठ्या मंडळींनी कसं वागायचं घरातल्या, विशेषतः पालकांनी, हे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे आपल्यावरती सतत एक सीसीटीव्ही कॅमेरा खालून पण लावलेला आहे लहान मुलांच्या नजरेतून, हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कृती केली पाहिजे. जर आपण पेपर वाचताना दिसलो तर आपली मुलं उद्या पेपर वाचताना, आज आपण सगळेजण मोबाईलमध्ये बिझी आहोत, आपण रील्स बघतोय, तर मुलांनाही मग त्याचीच गोडी लागणार आहे. मग उद्या असं कंप्लेंट करणं की मुलांना वाचता येत नाही, तर तो वाचनाचा संस्कारच जर घरातनं झालेला नसेल, गावातनं झालेला नसेल, तर मग शाळेला त्याचा दोष देण्यात मला वाटतं हे योग्य नाही. सर, आपण दरवेळेला म्हणतो की मुलांचं जन्मल्यापासून ते 8 वर्षाचे होईपर्यंत वय खूप महत्वाचं असतं, त्यांचा सर्वांगीण विकास होणं, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या. पण ह्याची अगदी पहिली पायरी आहे ती म्हणजे जन्मल्यापासून 3 वर्षापर्यंत. तर ह्याच्यातही काही महत्वाचे टप्पे येतात, त्या वयानुसार त्यांना खाण्याची आवड लावणं, सवयी त्यांना काही चांगल्या त्यांना सांगणं किंवा त्यांच्या मनामध्ये काही चांगल्या भावना रुजवणं. तर एवढ्या लहान वयामध्ये आपण मुलांना काय काय शिकवू शकतो आणि हे कसं सहज शक्य आहे? आता याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण घरी तसे पालक म्हणून सुद्धा आपण करत असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखादी वस्तू पकडून त्याला खुळखुळा देतो आपण लहान मुलांना, अगदीच पाळण्यातल्या बाळाला, तेव्हा ते खुळखुळा जे असतं ना, ते त्याचा उद्देश फार वेगवेगळा आहे. म्हणजे आपण जरी तो खेळणं म्हणून देत असलो तरी त्याचा रंग, त्याचा आवाज, ते मुलं ऐकतंय का, त्याकडे ते बघतंय का, ह्याच्यावरून आपण समजू शकतो की काही गडबड तर नाहीये ना. किंवा आणखीन एक त्याच्यातला एक आनंदाचा भाग आहे की मजा येते. जसं मला नेहमी वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये लहान मुलांना झोपवण्यासाठी अंगाई गीतं आहेत, खेळण्यासाठी, गाण्यासाठी बऱ्याचशा गाणी गोष्टी आहेत. तर ह्यांचा वापर जास्तीत जास्त व्हावा. म्हणजे वेगळं काहीतरी अभ्यास घ्या असं म्हणायच्या ऐवजी मी असं म्हणेन की ज्या सांस्कृतिक दृष्ट्या फार महत्वाच्या गोष्टी आपण आतापर्यंत केलेल्या आहेत, ज्याचा उपयोग मुलांच्या संगोपनासाठी झालेला आहे, त्या गोष्टींचा वापर जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आणि त्याच्याकडे आत्ताच्या पालकांनी, तरुण पालकांनी, ह्या पिढीने सजगतेने लक्ष द्यायची गरज आहे. नक्कीच सर. आणि ही सजगता जर का ठेवायची असेल तर जेव्हा पालक मुलांना गोष्टी वाचून दाखवतात किंवा खेळणी देतात किंवा मग मुलं त्या सगळ्याला प्रतिसाद द्यायला लागतात,
तर हो. हा जो प्रतिसाद आहे हा मॉनिटराईज करणं खूप गरजेचं आहे हो, मुलांच्या correct, वाढीच्या correct, दृष्टीने. correct. तर मग हा मॉनिटराईज करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायला हवं? म्हणजे मला वाटतं याच्यामध्ये मॉनिटरिंग पेक्षा फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे एकमेकांना आपण किती मदत करू शकतो. कारण पालक जेव्हा एकटी आई असते, जेव्हा ती आपल्या मुलांवर संस्कार करत असते, तिला मदतीची गरज असते, तिला गायडन्सची गरज असते, मार्गदर्शनाची गरज असते. आणि ते मार्गदर्शन प्राप्त होईल अशी व्यवस्था सध्या तरी आपल्या समाजामध्ये नाहीये. म्हणजे त्याची काही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ती व्यवस्था कुठून तरी आसमानातून निर्माण होणार नाही, ते आपल्याला निर्माण करावी लागेल. आणि म्हणून आम्ही जेव्हा कार्यक्रमाची रचना आखतोय प्रथम तर्फे पालन पोषण आणि संगोपनाचे जे कार्यक्रम आपण आखतोय त्याच्यामध्ये आम्ही असं सांगतोय की तुम्ही 4-5 माता ज्या आजूबाजूला राहतात, ज्यांची मुलं ह्या वयोगटाची आहेत, जन्म ते 3 वर्षाची, त्यांनी एकत्र या. त्यांनी एकत्र येऊन एकमेकींना मदत करा. आता आम्ही त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, कार्ड्सच्या आणि मटेरियलच्या माध्यमातून साहित्य द्यायला सुरुवात केली, आयडियाज द्यायला सुरुवात केली की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींपासून मुलांबरोबर सोबत काय करू शकता. मला वाटतं की एक सामाजिक रचना आपल्याला थोडीशी विचार करावी लागेल की ह्याचं मुलांच्या संगोपनासाठी आपण जसे आर्थिक व्यवहार करण्यासाठी आपण सेल्फ हेल्प ग्रुप बनवतो, तसे मुलांच्या संगोपनासाठी माता, पालक यांचे सेल्फ हेल्प ग्रुप होऊ शकतात का, ह्याचा विचार करा. आम्ही मोठ्या प्रमाणावर काम करतोय आणि साधारणपणे देशभर 3 लाखापेक्षा जास्त मातांच्या गटांच्या बरोबर आम्ही वेगवेगळ्या वयोगटासाठी काम करतोय आणि त्यातून आम्हाला दिसतंय की ते सहज करणं शक्य आहे. पालकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यांनी आपापल्याच एकमेकांना मदत करण्याची गरज आहे. सो अशा ज्या पॉसिबल स्ट्रॅटेजीज आहेत त्या करण्याची गरज आहे. स्मितीन सर, आजच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात आणि खूप छान माहिती आम्हा सगळ्यांना दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आय थिंक ह्याच्यामधून आपण आपल्या मुलांचं जर संगोपन चांगलं करू शकलो तर मला वाटतं ते जास्त उपयुक्त ठरेल. थँक्यू व्हेरी मच. सो फ्रेंड्स, भेळ हा पदार्थ महाराष्ट्रातील, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे. हे नक्कीच. यामध्ये काही शिजवण्याचा प्रयत्नच नसतो, त्यामुळे सरसकट सगळ्यांना बनवता येण्यासारखा आहे. पण विविध चवींचं साहित्य यात आपण वापरतो, त्यामुळे त्या पदार्थाची लज्जत वाढते. याचप्रमाणे आपण एकाच विषयाचा अभ्यास विविध माहिती गोळा करून नक्कीच करू शकतो, पण एका वेळी एकाच विषयाचा अभ्यास बरं, नाहीतर गोंधळ उडेल आणि आपलीच भेळ बनेल. अशाच खमंग अभ्यासासाठी भेटूयात आता पुढल्या भागात. बाय बाय.